गेल्या 35 वर्षांपासून बीड शहरावर क्षीरसागर कुटुंबियांची निर्विवाद सत्ता राहिली आहे। बीड विधानसभेतून जयदत्त क्षीरसागर 3 वेळा आमदार तर त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी तब्बल 35 वर्ष बीडचं नगराध्यक्षपद भूषवलं। त्यानंतर मात्र राजकीय कलह वाढला आणि क्षीरसागर कुटुंबात फूट पडली। याचाच परिणाम 6 महिने अगोदर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत दिसून आला आणि नगर परिषदेत पहिल्यांदाच 35 वर्ष एक हाती जपलेला क्षीरसागरांचा बालेकिल्ला ढासळला। झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ता खेचून आणण्याची जबाबदारी अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर न सोपवता ती गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली होती। त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांचा बीडमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला। पंडितांच्या वाढत्या हस्तक्षेपाला योगेश क्षीरसागरांनी आव्हान दिलं। त्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश केला। एवढंच नाही तर बीड नगर परिषदेत हस्तक्षेप म्हणजे बीड विधानसभेत हस्तक्षेप आणि बीड विधानसभेचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर। आता योगेश क्षीरसागर भाजपत तर संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये। पण सत्ता आली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि गेल्या 35 वर्षांत पहिल्यांदाच क्षीरसागर कुटुंबाव्यतिरिक्त कोणीतरी दुसरी व्यक्ती नगराध्यक्ष झाली। आता दोन्ही क्षीरसागरांना आपला पॉलिटिकल स्पेस गमावण्याची भीती आहे। त्यामुळे गेवराईच्या पंडितांचा बीडमध्ये वाढता हस्तक्षेप आणि अजित पवार गटाची सत्ता सांभाळण्यात होत असलेली दमछाक लक्षात घेता दोन्ही क्षीरसागर एकत्र येण्याच्या चर्चा जिल्ह्यात चांगल्या असून मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं बोललं जाते। आता ज्या क्षीरसागरांमधून विस्तवही जात नव्हता त्यांच्या एकत्र येण्यासारखी परिस्थिती कसं काय निर्माण झाली आणि त्यामुळे विजयसिंह पंडितांसमोर किती मोठं आव्हान उभं राहिले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। बीड नगर परिषद आणि क्षीरसागर घराणं हे अनेक दशकांपासून एकमेकांशी जोडलेलं राजकीय समीकरण मानलं जात होतं। नगर परिषदेतील सत्ता, नगराध्यक्षपद, स्थानिक संघटना आणि शहरातील महत्त्वाच्या राजकीय निर्णयांवर क्षीरसागर कुटुंबाचा दीर्घकाळ प्रभाव राहिलाय। मात्र 2025च्या अखेरीस झालेल्या नगर परिषद निवडणुकीत हे चित्र बदललं। राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आणि क्षीरसागरांच्या अनेक दशकांच्या वर्चस्वाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसनं नगराध्यक्षपदासह नगर परिषदेची सत्ता मिळवली। तब्बल 28 वर्षांनंतर क्षीरसागर कुटुंबाच्या नियंत्रणाबाहेरचा नगराध्यक्ष बीडला मिळाला। त्यामुळे हा निकाल केवळ एका स्थानिक निवडणुकीचा निकाल नाही तर बीडच्या सत्ताकारणातील मोठी उलथापालथ मानली गेली। या विजयामागे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेला विकासाचा शब्दही महत्त्वाचा मानला गेला। बीडचा विकास बारामती, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करण्याची आशा मतदारांना दाखवण्यात आली। शहराला पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, क्रीडा सुविधा, वाहतूक, विमानतळ आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असं सांगण्यात आलं। या विश्वासावरच मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली। पण ही सत्ता खेचून आणण्यात वजीर ठरला अजित पवारांचा शिलेदार। या शिलेदाराचं नाव विजयसिंह पंडित। विजयसिंह पंडित हे गेवराई विधानसभेचे आमदार। नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी अजित पवारांनी विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली होती। विशेष म्हणजे क्षीरसागर कुटुंबातील योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते, परंतु निवडणुकीची सगळी सूत्र आणि नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं जाईल असं योगेश क्षीरसागरांना वाटत होतं। पण अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांना डावलून ऐनवेळी नगर परिषदेच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली। त्यामुळे योगेश क्षीरसागरांचा इगो हर्ट झाला आणि त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। भाजपनं त्यांच्या मागं पूर्ण ताकद लावली, परंतु बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यात मतांची विभागणी झाली आणि परिणामतः विजयसिंह पंडितांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची सत्ता आली। संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यात तिसऱ्याच व्यक्तीनं बाजी मारली। यामुळे क्षीरसागरांचा गेल्या अनेक दशकांचा बालेकिल्ला ढासळला। पण नगर परिषदेची सत्ता गेल्यानं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं शहरावरचं वर्चस्व कमी झालं। एवढंच नाही तर संदीप क्षीरसागरांचा पॉलिटिकल स्पेस कमी झाला होता। तसंही सुरुवातीपासूनच विजयसिंह पंडितांच्या होणाऱ्या हस्तक्षेपावर संदीप क्षीरसागर बोट ठेवूनच होते। नगर परिषदेच्या काळात गेवराईचं पार्सल बीडची जनता परत पाठवणार अशी टीका संदीप क्षीरसागरांनी केली होती। पण झालं उलटच। नगर परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली आणि याचा धोका संदीप क्षीरसागरांना वाटू लागला। याचं कारण म्हणजे ते खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभेचे आमदार आणि बीड नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता। यामुळे येणाऱ्या काळात सत्ता समीकरणं बदलू शकतात अशी भीती संदीप क्षीरसागरांना असावी आणि यामुळेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अनेकदा संदीप क्षीरसागरांच्या निशाण्यावर आले। आता नगर परिषदेची निवडणूक होऊन अवघे 6 महिने झालेत।
या 6 महिन्यांतच सत्तेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये विकास कामांचे ठराव, निर्णय प्रक्रिया, निधीचं वाटप आणि कारभारातील सहभाग यावरून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. काही नगरसेवक आपलं म्हणणं ऐकलं जात नाही, निर्णय घेताना विश्वासात घेतलं जात नाही आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांनुसार विकास कामांना गती मिळत नाही, अशी नगरसेवकांची ओरड आहे. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकच नाराज असल्याचं बोललं जाते. पण अशातच या संपूर्ण घडामोडींमधला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील वाढती जवळीक. एकाच राजकीय कुटुंबातले असले तरी दोघांनी अनेक वर्ष स्वतंत्र आणि परस्पर विरोधी राजकीय भूमिका घेतल्या. विधानसभा निवडणूक असो, नगरपालिका असो किंवा बीड शहरातील नेतृत्वाचा प्रश्न असो, आतापर्यंत दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. पण आता हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं बोललं जाते. योगेश क्षीरसागर यांनी नगर परिषदेतील कारभारावर टीका करत बीडचा विकास ठप्प झाल्याचा आरोप केलाय. नगर परिषदेतला गोंधळ थांबवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली, अशी भूमिका त्यांनी मांडली. विशेष म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही एकत्र येण्याचा पर्याय पूर्णपणे नाकारला नाही. जर बीड शहराच्या हितासाठी आणि विकासासाठी गरज पडली तर एकत्र येण्याचे त्यांनी संकेत दिले. आता या संपूर्ण राजकीय संघर्षातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगर परिषदेतील संख्याबळ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे 19 नगरसेवक आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 3, काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी 1 नगरसेवक असल्यानं सत्ताधारी आघाडीचा आकडा 24 नगरसेवक आणि नगराध्यक्ष असा होतो. दुसरीकडे योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 15 नगरसेवक आहेत. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गटाचे 12 आणि मित्रपक्षाचा 1 असे 13 नगरसेवक आहेत. दोन्ही क्षीरसागर एकत्र आले तर त्यांचा एकत्रित आकडा 28 पर्यंत पोहोचतो. म्हणजेच नगर परिषदेतील विषय समित्या, उपनगराध्यक्षपद आणि महत्त्वाचे ठराव आणि पुढील राजकीय निर्णयांमध्ये क्षीरसागर गटाचं पारडं जड होऊ शकतं. पण इथं एक महत्त्वाची बाब समजून घेणं गरजेचं आहे. काही नगरसेवक नाराज आहेत याचा अर्थ लगेच दुसऱ्या दिवशी सत्तापालट होईल असं नाही. नगर परिषदेतील अधिकृत गट, पक्षांची भूमिका, मतदानातील संख्याबळ आणि शासकीय प्रक्रिया यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे. मात्र नाराज नगरसेवकांनी महत्त्वाच्या ठरावांवेळी वेगळी भूमिका घेतली, मतदानाला गैरहजर राहिले किंवा पक्ष नेतृत्वावर दबाव वाढला तर सत्ताधाऱ्यांसाठी कारभार चालवणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे पंडित गटासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे नगराध्यक्षांची खुर्ची किंवा सत्ता वाचवण्याचं नाही तर स्वतःच्या नगरसेवकांचा विश्वास टिकवणं आणि अंतर्गत बंड थोपवणं ही आहे. या संघर्षाची आणखी एक बाजू म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यातील वाढता राजकीय कलगीतुरा. गेवराईचे आमदार असलेले विजयसिंह पंडित बीड शहरातील नगरपालिका आणि विकास कामांमध्ये अधिक सक्रिय झाल्यानंतर संदीप क्षीरसागरांनी त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली होती. बीड हा संदीप क्षीरसागरांचा विधानसभा मतदारसंघ असल्यानं दुसऱ्या मतदारसंघातील नेतृत्वाचा इथं वाढणारा प्रभाव त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतो. अलीकडे संदीप क्षीरसागर यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला. अजित पवारांनी दिलेल्या विकासाच्या शब्दावर बीडच्या जनतेनं सत्ता दिली, मात्र सत्ताधारी अपेक्षित काम करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. कोणीही भ्रमात राहू नये आणि बीडची जनता योग्य वेळी धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळं हा वाद आता नगरसेवकांच्या अंतर्गत मतभेदांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो थेट आमदार विरुद्ध आमदार अशा संघर्षात बदलला आहे. आता या संघर्षाचे 3 वेगवेगळे राजकीय अर्थ आहेत. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी नगर परिषदेतील गमावलेलं वर्चस्व परत मिळवण्याची किंवा किमान भाजपचा प्रभाव वाढवण्याची ही संधी आहे. संदीप क्षीरसागर यांच्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय नियंत्रण आणि स्थानिक नेतृत्व टिकवण्याचा प्रश्न आहे, तर विजयसिंह पंडित यांच्यासाठी बीड शहराच्या राजकारणात स्वतःच्या पक्षाला सत्तेत टिकवून ठेवण्याची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं योग्य वेळी हस्तक्षेप केला तर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसू शकते. नगरसेवकांच्या नाराजीचं समाधान झालं तर सत्तांतराची चर्चा हवेतच विरण्याची शक्यता आहे. पण संवादाचा अभाव कायम राहिला आणि अंतर्गत गटबाजी उफाळून आली तर क्षीरसागर गटांना आयती संधी मिळू शकते. दुसरीकडे क्षीरसागर बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेतही अनेक प्रश्न आहेत. ही जवळीक फक्त बीड नगर परिषदेपुरती मर्यादित असेल का? भाजप आणि शरद पवार गटाचे नगरसेवक प्रत्यक्षात एकत्र मतदान करतील का? नेतृत्व, महत्त्वाची पदं आणि राजकीय श्रेय यावर दोन्ही गटांमध्ये सहमती होईल का? असे प्रश्न क्षीरसागर कुटुंबासोबतही असणार आहेत. त्यामुळं पुढले काही दिवस बीडच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नाराज नगरसेवक खुलेपणानं भूमिका घेतात का? दोन्ही क्षीरसागर गटांची अधिकृत बैठक होते का? नगर परिषदेत एखाद्या महत्त्वाच्या ठरावावर वेगळं मतदान होतं का? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व किती वेगानं हालचाल करतं यावर पुढचं चित्र स्पष्ट होईल. पण बीडच्या राजकारणात ना कोणी कायमचा मित्र असतो ना कोणी कायमचा शत्रू, ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरण्याच्या उंबरठ्यावर आहे.
कालपर्यंत एकमेकांविरोधात उभे राहिलेले क्षीरसागर आज विजयसिंह पंडित यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी एकत्र आले तर हा केवळ नगर परिषदेतील सत्ता बदल नसेल तर बीडच्या राजकारणातील गमावलेलं वर्चस्व परत मिळवण्यासाठी सुरू झालेली ती मोठी राजकीय लढाई असेल. आता येणाऱ्या काळात बीडमध्ये नेमकं काय समीकरण जुळवली जातात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही क्षीरसागर एकत्र येतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.